पोलिसांचा पारा असतो, म्हणून म्हणलं मोबाईलवरच फोन करू. आत्ता किल्लेदारांच्या मोबाईलवर जो फोन आलेला आहे त्याची सगळी डिटेल्स मला हवी आहेत. पुढच्या 1 तासात इथं यायचं. इथं म्हणजे ठरलेल्या ठिकाणी. सगळ्यात मोठा मूर्ख तर तू ठरशील. जेव्हा तुला कळेल ना की तुझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा भाऊ आहे. सगळं जग जरी माझ्या विरोधात गेलं ना तरी तू माझ्या बाजूने राहशील ना. लागला तपास? हो, त्याचा तपास करत आम्ही भायखळ्याच्या एका पिसूपर्यंत पोहोचलो होतो. पण आम्हाला पोहोचायला जरा उशीर झाला. काय आहे, तो माणूस आहे तिथून फोन न करता 4-5 स्टेशन मागे पुढे जाऊन फोन करतोय. एवढी अक्कल आहे त्याला? नाही, कारण तुम्ही म्हणाला होतात माणूस काही फार हुशार नाही म्हणून. चुकतो एखाद्या माणसाबद्दलचा अंदाज. तेच झालंय माझंही. त्याला तंत्रज्ञानाची चांगली माहिती असावी. मलाही असंच वाटतं. आता कोणीतरी लुंगा या प्रकरणात हातच नाही घालणार. आणि तो जरी मूर्ख असला तरी त्याच्या मागे काम करणारा एखादा हुशार ब्रेन नक्कीच आहे. बघा ना, फक्त 1 तासाची मुदत देऊन आपल्याला हालचाल करण्यासाठी जागाच ठेवली नाही त्याने. नाही, ठीक आहे. वामनराव, तुम्ही गाडी घेऊन निघा. माझी माणसं तुमच्या मागे पुढे असतील आणि मी पुढच्या तयारीला लागतो. डोंट वरी दादा, मी व्यवस्थित जाईल. नाही वामन, मला त्याची चिंता नाहीये. फक्त माझ्या मुलीसाठी मी तुझा जीव पणाला लावतोय हे कुठेतरी खटकतंय. फक्त तुझ्या आपल्या अमृतासाठी. अर्जन बाबा, आजपर्यंत मी तुझ्याकडे कुठलीही गोष्ट मागितलेली नाही आणि मला नाही वाटत यापुढे काही मागीन. पण आज युगंधरीला तुझी गरज आहे, तर तू जाऊ नकोस, थांब. इतकी वर्ष जपलेल्या माझ्या मताला काहीच किंमत नाहीये का? अरे, कुठलं बी शासन तुला कुठलं बी अवॉर्ड देणार नाही की तू तुझ्या आईला इतकी वर्ष झुरत ठेवलंस. त्याच्या आईनं तुला 9 महिने पोटात बाळगलं, त्या उपकाराची परतफेड म्हणून तू मागं फिर. तिला बरं वाटायला लागलं की तू स्वतःहून निघून जा, तुला कोणी बी अडवणार नाही. एक कळत नाहीये, हे फुकटची हमाली करायला का जाताय? कोणी यांना फोर्स तर करत नाहीये ना जायला? अगं बाई, नाही ग, कोणी त्याच्यावर जबरदस्ती केलेली नाहीये. मग माझ्याच नवऱ्याचा बळी का? अहिल्या, तुझं लग्न व्हायच्या कितीतरी आधी अमृताचा काका आहे तो, आणि तिच्यासाठी चाललाय ना तो. कोणाचं कोणाशी काय नातं आहे हे तुम्ही मला शिकवू नका. मला फक्त एवढंच कळतंय की माझ्या नवऱ्याला वाघाच्या तोंडी देऊ नका. त्याला काही होणार नाही ग बाई. तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ मी? तुम्ही वाकणीसाला का नाही पाठवत? ज्या लोकांनी अमृताचं अपहरण केलंय त्यांनीच सांगितलंय वामनला पैसे घेऊन पाठवा म्हणून. त्यांना आता वकिली जमत नाही म्हणून हे सगळं करायला लावताय. आता कसं सांगायचं तुला? अगं, तो अमृतासाठी करतोय हे सगळं. काय झालं ग बाई? सुमिताईकडे आता बघवत नाही हो. आता तिची समजूत काढायला गेले होते,
मी काय बोलत होते माझं मला सुद्धा कळत नव्हतं. काय करू मी आत्याबाई? मान्य कर की सुमित्रा वेडी आहे आणि तिची खरी जागा ही हॉस्पिटलमध्ये आहे, घरात नाही. ती वेडी असं ज्यांना वाटतंय ना त्यांनी तिकडे जाऊन पहिल्यांदा स्वतःचं डोकं तपासून घ्यावं. जाणारच आहे, पण तिला तिथे सोडायला. आणि एकदा का ती तिथे गेली की तिच्यासाठी रडणारे पण मागून जातीलच ना. खरं तर मेंदू तपासायची गरज तुला आहे. तू वेडी आहेस, कारण सर्वात जास्त विश्वास तिच्यावर तू ठेवतेस. कळलं? दादा तू सांगितलंयस म्हणून मी हे पैसे घेऊन जातोय, पण देव करून तिथे काय ऐन वेळेला घोटाळा ना हो. वामन, माझी खात्री आहे तू हे चांगलं सांभाळू शकतोस. न जाणो मी गेलो आणि माझा स्वतःवर ताबा नाही राहिला तर काहीतरी भलतंच होईल. ते का आलं तर काय त्या हलकट माणसाचा फोन? परशु, झालंय सगळं. वामन निघालाय तिथे. वामन? मला एक गोष्ट कळत नाही, आपण दोन दोन धोके एका वेळेला का पत्करतोय? तिकडं अमृता आणि इकडं वामन. वामनच हे सगळं चांगलं सांभाळू शकतो. अरे बाबा, त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल शंका नाही, पण डेअरिंगचं काय? परशु, डेअरिंगचा काय प्रश्न आहे? तिथे जाऊन मला कुठल्या गुंडाशी मारामारी नाही करायची. अरे वामन, अशा प्रसंगामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही बाबा. आणि तसंच काही घडलं ना तर मी काही कमी नाहीये. अमृतासाठी दुसऱ्या कोणाचाही जीव घ्यायला मी मागे पुढे पाहणार नाही. अरे उगाच नको डोकं गरम करू. तुला चिडलेलं पाहिलं ना. परशु, जा तू सुमित्रा जवळ जाऊन बस. अरे परत तिने काय गडबड केली का काय? तसं नाही, तिची काळजी वाटते मला म्हणून म्हणालो. हे बघ, आता मला फक्त अमृताची काळजी वाटते. मी काय म्हणतो, मी स्वतः जाऊ काय पैसे घेऊन? काय माझ्या जीवाचं बरं वाईट व्हायचं ते होऊन जाऊन दे. परशु, जा तू. हा, आत जा. सुमित्रा जवळ जाऊन बस. कळते मला तुम्ही लोक मला कटवताय ते, तरी पण जातो. वामन, तूही निघायची तयारी कर. वाकनेस, आपल्या लोकांना आरे रोडच्या आसपास थांबायला सांगा. त्यांच्याकडून काही घोळ झालाच तर आपल्यालाच सांभाळायचं सगळं. कामाला लागा. हे बघा, तुम्ही सांभाळून जा. उगाच हिरोगिरी करायला जाऊ नका. आणि कुठल्याही क्षणी तुम्हाला असं वाटलं की खूप भीती वाटते, घाबरायला होत आहे, सरळ मागे फिरा. कारण तसं काम तुमच्या कुवतीचं नाहीये. आणि उगाच उसना अवसान आणण्याचा प्रयत्न करू नका, तोंडघशी पाडाल. एक मिनिट, आता हे जी माझी काळजी करण्याच्या नावाखाली माझा जो अपमान चालवलायस ना तू, तो आता थांबव. आणि माझ्या कुवतीचं नाहीये म्हणजे काय ग? नाही म्हणजे
मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे तुम्ही यापूर्वी कधी असं काम केलेलं नव्हतं ना, म्हणून म्हटलं. आणि एवढा मोठा धोका पत्करायचा नाही म्हणजे कसा पत्करलाय की आधी तुझ्याशी लग्न नाही का केलं, अजून भोगतोय मी. मला तुमची काळजी वाटली ना, म्हणून मी हे सगळं म्हटलं. आणि तरीही तुम्ही माझी टिंगलच करणार असाल ना, तर मी तुमची काळजी सुद्धा करणार नाही. चल, कुठे जायचंय तिकडे जा. ओके सॉरी, आय सेड सॉरी. मी स्वतःची काळजी घेईन. आता जाऊ. हां हे बघा, मी इकडचं तिकडचं काही बोलले असेल तर विसरून जा. पण स्वतःची काळजी घ्या. कारण तुम्हाला काही झालं ना तर मी एकटी पडेल. मग मी घरातल्या कोणालाही सोडणार नाही. हो, मग आता काय चाललंय? तेच चाललंय की घरातले सगळेजण त्यांचा काहीही दोष नसताना तुला फक्त सहन करतात अहिल्या. तुमची पुन्हा टिंगल सुरू झाली ना. बास आता. तुला काय म्हणायचंय ते मला नीट कळलंय. बास. हे बघा तुम्ही, नाही नाही नाही, कुठल्याही पद्धतीचा हलगर्जीपणा मला नकोय तिकडे. कायद्याने ऑनफिल्ड सगळ्यांना लीड करतील. नाही, गोळीबाराचा निर्णय मला विचारल्याशिवाय कोणी घ्यायचा नाहीये. दोघांचे जीव खूप महत्वाचे आहेत आपल्याला इकडे. अमृता आणि वामनराव यांना काहीही होता कामा नये. ओके? मोरासकर, मी आत्ताचं तुमचं बोलणं ऐकलं. तुम्हाला जर काही इतकं रिस्क वाटत असेल तर तुम्ही आत्तापासूनच वामन बरोबर एखादा ऑफिसर का नाही ठेवत आहात? नाही सर, तसं करणं खूप धोक्याचं होईल आणि मी मुद्दामच तसं केलेलं नाहीये. कारण वामनरावांवर त्यांची बारीक नजर असणार आहे आणि यांच्या आसपासही कोणी तिराईत व्यक्ती त्यांना दिसली तर ते खूप धोक्याचं होईल. पण म्हणजे वामन एकटाच जाणार आहे तिथे? हा, म्हणजे त्यांना दिसायला तरी वामनराव एकटेच दिसतील, पण काळजी करू नका सर. आपली बरीच माणसं त्यांच्या मागे पुढे असतील. आणि वामनराव, तुम्ही गाडी मात्र एकदम नॉर्मल चालवा. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे आहात? नाही, माझ्या टीमला लीड मीच करतोय, पण ऑनफिल्ड मी कुठेच नाही आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे सर की आजच मीडियामध्ये बातमी फुटली आहे या केसचं इन्व्हेस्टिगेशन मी करतोय म्हणून. त्यामुळे यांच्या आसपासही मी कुठे दिसलो तर आपल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. एकच लक्षात ठेवा मोरासकर, यामध्ये माझी 2 अत्यंत जवळची माणसं इन्व्हॉल्व्ड आहेत. एक माझी मुलगी आणि माझा भाऊ. आय नो सर, आय नो. वामनराव, हा रिसिव्हर आहे. हा रिसिव्हर तुमच्या उजव्या कानात ठेवा. या रिसिव्हरद्वारे मी सतत तुमच्या संपर्कात राहीन. ओके? एक्सक्यूज मी. हा गायधनी, बोला. वामन, तू काळजी घे. डोंट वरी दादा. हा बिनकामाचा वामन तुझ्या अशा उपयोगाला आला. वामन, डोंट वरी. अमृतावर जेवढा तुझा अधिकार आहे तेवढाच माझाही आहे, कदाचित जास्तच आहे. डोंट वरी. येतो. साहेब, तुम्ही कुठलीही काळजी करू नका. आरे रोडवर साध्या वेशातले पोलीस जागोजाग तैनात करण्यात आलेले आहेत. पण मोरासकर, तो माणूस नक्की तिथे येईल ना? कदाचित असंही होईल,
की आपण तिकडे पोचू तेव्हा तो वामनरावांना भलत्याच ठिकाणी यायला सांगेल. नाही, पण काळजीचं काही कारण नाही साहेब. वामनरावांना त्यानं कुठेही बोलावलं तरी गायधनी आणि आमचे इतर पोलीस अधिकारी हे वामनरावांच्या पुढे मागेच कुठेतरी असतील. वामनरावांना आम्ही दृष्टीआड कधीच होऊ देणार नाही. अहो पण वामन तेथे जायला निघाला तर तुमचा सगळा फौज फाटा त्याच्या मागे जाईल, त्यामुळे त्याचा संशय अजूनच बळावेल ना. नाही, असंही काही होणार नाही. आणि झालंच तर वामनरावांना वेगळी वाहनं आणि वेगळी माणसं फॉलो करतील याची व्यवस्था मी अगोदरच केलेली आहे. मला एक तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे दादा, अरे दादा, वामण्या गेला काय पैसे घेऊन? नाही, 1 तास झाला म्हणून म्हणलं. मगाशीच गेलाय. अरे तुला सांगतो काय झालं माहिती काय आता तिथे. हे बघ परशू, तू आज जा, मी काहीतरी महत्वाचं बोलतोय यांच्याशी. तू जा आणि सुमित्रा जवळ जाऊन बस आणि तिच्यासारखा वेडा वेडाच हो ना. तिच्या जवळ बसलो म्हणजे काय काय वाटेल ती बोलते. आता आता काय म्हणली माहिती काय, किडनॅपर दुसरा तिसरा कोण नाही म्हणे, हे मोराजकर साहेबच आहे. परशू, तू आज जा, आपण नंतर बोलू या विषयावर. जा. बर, येतच आहे. साहेब मला असं म्हणायचं होतं. दादा, अरे दादा, सुमीची तब्येत लई खराब झाली रे. काय साहेब, आता तुम्हाला असं वाटत असेल काय हलकट माणूस आहे, 10 वेळा हाकलं तरी पुन्हा चोंबड्यासारखा येतोय. काय करणार, डॉक्टरला बोलवायचं की नाही हे दादा ठरवतोय आमच्या घरात. काय करू? बोलावू का म्हणून काय विचारतोयस? बोलवावं लागेल ना, मग बोलाव. अरे तसं नव्हे, अंडी उभवायला बसलेल्या कोंबडीसारखे बसलेत पत्रकार दरवाजाच्या बाहेर सगळे मीडियावाले. डॉक्टरला बघतील आणि उन्हा काय ते छापतील. मीडियावाले काय म्हणतील यापेक्षा सुमित्राच्या तब्येतीची मला जास्त काळजी आहे. बोलाव डॉक्टरना. परशू, हा, तू म्हणतोस तू बोलवतो. येतो साहेब. साहेब, मी आता जे तुम्हाला सांगेन ते फक्त तुम्हाला आणि मला, आपल्या दोघांनाच माहिती आहे. किडनॅपरला आम्ही ती बॅग घेऊन तिथून जाऊ देणार आहोत. किती मोठं रिस्क घेत आहे हे कळते का तुम्हाला? नाही साहेब, काळजी करण्याचं कारण नाही आहे. काय होतं, अशा केसमध्ये गुन्हेगार कित्येक वेळेला पैसे घेऊन फरार होतो आणि पोलीस ठेवलेल्या माणसाला सोडतच नाही. हे सगळं माहीत असून सुद्धा त्याला बॅग घेऊन जाऊ देण्याचा धोका का पत्करताय तुम्ही? कारण आम्ही त्या बॅगमध्ये एक डिव्हाइस ठेवलाय. जो डिव्हाइस आपल्याला मिस अमृतापर्यंत पोहोचवेल. या अशा केसमध्ये गुन्हेगारांना रंगे हात पकडणं केसच्या निकालाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं साहेब. तो एकदा सापडला की कुठच्याही निकालाची वाट पाहणार नाहीये मी. पण तुमची खात्री आहे ना सगळं व्यवस्थित पार पडेल? या सगळ्याशी माझ्या मुलीच्या जीवाचा संबंध आहे. होय साहेब, मी अजिबात काळजी करू नका. ही गोष्ट फक्त तुम्ही, मी आणि माझ्या टीमलाच माहिती आहे. माईला या दादाच्या एवढा बुडाखाली पैसा आहे, 5 कोटी द्यायला काय तयार होईना. साला याला पोरीच्या जीवापेक्षा ना पैसा महत्वाचा आहे. हरामखोर लेकाचा काय करावं याचं. काय झालं? का अशी तोडफोड चालवली? काय करू वहिनी, एवढं देवाचं करतोय मी. नामस्मरणाला जातोय, कीर्तनाला जातोय, तरी मी देव माझ्यावर नाराजच का वहिनी? ह्या सरळ
रडताय का? रडू नको, नाहीतर काय करू? माझ्या बायकोला वेळ लागले वहिनी, माझ्या बायकोला वेळ लागले. आता तिथे असे म्हणायला लागले की त्या अमृताचं किडनॅपिंग मीच केलंय म्हणा. आता काय करू मी? तुम्ही त्याला काही झालेलं नाही माहितीये मला. आणि तुम्ही असा रडून प्रश्न सुटणार नाही. अहो मुद्दाम रडत नाही हो, हाऊस नाही मला रडायची, आपोआप रडायला येत सांगतो जानकी वहिनी, माझी सुमी वेळी नाही हो, माझी सुमी वेळी नाही, वेळी नाही माझी सुमी. ती सगळ्यांना माहितीये की ती वेडी नाहीये, पण तिला वेड ठरवण्याचा कोणीतरी प्रयत्न करत. कोण आहे तो? आराम करू, माझ्या समोर आणा त्याला. अजून मला नाव नाही माहिती, पण एकदा नाव कळलं ना की माझ्या हातून तो वाचणार नाही एवढं नक्की.